बाहेरच्या रेडीमेड पॅकेटमध्ये 5 ते 6 बटाट्याचे वेफर्स येतात, पण आपण जर का घरी करायला घेतले तर एका बटाट्याचे किती सारे वेफर्स पडतात आणि खायलासुद्धा अतिशय ते टेस्टी लागतात. चला तर मग बघूया घरच्या घरी हे क्रिस्पी बटाट्याचे वेफर्स कसे करायचे. 6 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याचा आकार पण तुम्ही बघू शकता, एकदम असा मोठा घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपले जे बटाट्याचे वेफर्स आहेत ते मस्त असे मोठे मोठे होणार आहेत. सर्वात अगोदर आहेत ना हे बटाट्याचे आपण आहेत ना सालं काढून घ्यायचे आहेत. सगळ्या बटाट्यांची आहे ना सालं काढून घ्यायची. छोटे बटाटे घेतले ना का मग ते आपण जेव्हा काप करायला घेतो ना त्याचे मग जास्त त्याचा चुरा होतो. त्याच्यामुळे बटाटे आहेत ना शक्यतो मोठे मोठेच मी घेतलेले आहेत इथे. पाण्यात टाकून ठेवायची लगेच बटाटे, नाहीतर मग ती काळी पडू शकतात. बटाट्याचे आहे ना सगळे आता सालं काढून झालेली आहेत आणि आता आहे ना एक मोठा पातेला घ्यायचा आहे आणि त्याच्यात ना पाणी भरून त्याच पातेल्यामध्ये हे बटाट्याचे आहे ना आपण आता स्लाइस करून घ्यायचे आहेत. इथे आहे ना 6 किलो बटाटे घेतलेले आहेत, त्यामुळे मी टोपसुद्धा मी मोठं घेतलेलं आहे आणि त्या टोपामध्ये पाणी भरलेलं आहे स्वच्छ आणि स्लायसरसुद्धा आपण त्या पाण्यातच असं उभं करून डायरेक्ट पाण्यातच आपण बटाट्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय मी इथे स्लाइस आहे ना जो रेशांवाला भाग होता तिथूनच मी बटाट्याचे स्लाइस मी करत आहे. तुम्हाला जर का बटाट्याचे वेफर्स प्लेन करायचे असतील तर तुम्ही जी प्लेन बाजू असते स्लायसरची तिथून तुम्ही प्लेन स्लाइस काढू शकता. बटाट्यांचे स्लाइस करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय 6 किलो बटाट्यांचे इथे 2 मोठे टोपं भरून इथे बटाट्यांचे स्लाइस पडलेले आहेत. स्लाइस करताना एक काळजी घ्यायची आहे की आपण केलेले स्लाइस हे पाण्यामध्ये बुडून राहणार आहेत, कारण जर का पाणी आपलं कमी पडलं तर आपले बटाट्याचे वेफर्स काळे पडू शकतात. दोन्ही बटाट्याच्या स्लाइसमधलं पाणी आपण 3 ते 4 वेळा चेंज करून घ्यायचं आहे. त्यामुळे स्लाइसवरती जे एक्स्ट्रा स्टार्च असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि आपले बटाट्याचे वेफर्स काळे पडत नाही. स्लाइसमधलं 3 ते 4 वेळा पाणी काढून झाल्यावर आता या टोपांमध्ये परत एकदा स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्या टोपांवरती झाकण द्यायचं आहे. 2 तासासाठी हे स्लाइस पाण्यामध्ये असेच बुडवून ठेवायचे आहेत. त्यामुळे आहे ना बटाट्याच्या स्लाइसला मस्तपैकी आहे ना असा कडकपणा येतो आणि 2 तासानंतर झाकण काढायचं आहे. आणि एकीकडे तुम्ही बघू शकताय 2 तासानंतर मी पाणीसुद्धा आता गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून झाल्यावर आणि पाणी आहे ना थोडंसं अजून गरम झाल्यावर तुम्ही बघू शकताय इतकी मी फटकी घेतलेली आहे आणि ती फटकी आहे ना आपण 10 सेकंदासाठी पाण्यामध्ये ठेवणार आहोत. 10 सेकंद झाल्यावर पाण्यामधून फटकी परत बाहेर काढायची आहे. त्यातली अर्धी फटकी पाण्यामध्ये विरघळते आणि अर्धी जो राहिलेला तुकडा असतो तो आपण चमच्यानी परत बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि यामुळे सुद्धा आपले चिप्स मस्तपैकी पांढरे शुभ्र होतात. आणि आता या पाण्यामध्ये बटाट्याचे स्लाइस घालायचे आहेत आणि आहे ना बटाट्याचे स्लाइस आता या पाण्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. बटाट्याच्या स्लाइसचा जास्त चुरा न होऊ देता फक्त हाताने ते सहज तोडू शकतो इतपतच ते शिजवून घ्यायचे आहेत. बटाट्याचे स्लाइस शिजल्यावर आता ते टोपलीमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे थंड झाल्यावर ते मी आता स्वच्छ धुवून घेतलेली ओढणी एका टेबलावर पसरून घेतलेली आहे आणि त्यावरच हे मी बटाट्याचे स्लाइस लांब लांब असे सुकवण्यासाठी मी ठेवत आहे. सुकवण्यासाठी ते एकमेकांवर न ठेवता थोडेसे लांब लांबच ठेवायचे आहेत, त्यामुळे ते मग एकमेकांवर चिकटत नाही. कडक उन्हामध्ये हे चिप्स 2 दिवस वाळवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी कसे चिप्स हे थोडेसे सुकलेले आहेत. अजून एक पूर्ण दिवस सुकवायचे आहेत. 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकता चिप्स मस्तपैकी सुकलेले आहेत. जसे लागतील जेवढे लागतील तेवढे फ्राय करायचे आणि बाकीचे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.